नमस्कार, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज मी तुम्हाला आचमन का करावे याविषयी माहिती सांगणार आहे। आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जे भगवान श्री दत्तात्रयांचा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये आचमन का करावे आणि ते केल्याने आपल्यावर काय परिणाम होतात याविषयी माहिती दिलेली आहे। मग असे हे जे काही आपलं नित्य कर्म आपण करीत राहतो, त्या नित्य कर्माचरणामध्ये आचमन या क्रियेला खूप म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे किंवा त्याचा बराच वेळा उल्लेख त्या ग्रंथामध्ये केलेला आहे। मग त्या क्रियेनुसार जर आपण आचमन केले आणि ते आपण जे काही नित्य कर्म करीत असतो, क्रिया करीत असतो, त्याप्रमाणे जर आपण ते आचमन केले तर नक्कीच त्याचे महत्त्व जे आहे ते काय आहे आणि त्याचा फायदा काय होतो हे त्या गुरुचरित्र या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे। जसं की स्नानापूर्वी आपण लघुशंका आचमन केलं पाहिजे। मग जर स्नान करण्याच्या आधी आपण लघुशंका आचमन केलं तर मग आपलं जे काही शरीरातील घाण आहे ती बाहेर फेकली जाते आणि आपलं शरीर हे हलकं आपल्याला वाटायला लागतं। मग जर आपण आचमन केले तर आपले शरीर हे हलके तर होतेच, पण आपल्या शरीरात आपल्या गळ्यामध्ये किंवा घशामध्ये किंवा आपल्या छातीमध्ये जी काही ॲसिडिटी झालेली असते ती कमी होते। आचमन करताना जे मंत्रोच्चार केले जातात, म्हणजे त्या क्रियेनुसार जर आपण आचमन केले तर तसे मंत्रोच्चार उच्चारले जातात। पण जर आचमन करताना आपण मंत्रोच्चार केले नाही तरीही आपण आचमन केले तरी त्याचा फायदा हा होत असतो। म्हणजे कारण कितीही आपण दिवसभरात पाणी पिलो, कितीही पाणी आपण पिलो तरीही त्यातील थोडेच पाणी हे आपल्या रक्तामध्ये घेतले जाते। मग थोडेच पाणी एका वेळी त्या रक्तामध्ये घेतले जात असल्याने आपण मंत्रोच्चार न करताही आचमन करीत राहायला पाहिजे। त्यामुळे आचमनाद्वारे आपल्याला काय होते तर अंतराने घेतलेले थोडे थोडे पाणी हे रक्तात मिसळते आणि त्यामुळे जी रक्ताची घनता आहे ती योग्य प्रमाणात राहते। मग ती रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहिल्याने आपल्याला जी ॲसिडिटी होते, रक्तदाब होतो किंवा वेगवेगळे जे काही विकार होतात ते कमी होण्यास मदत होते। म्हणून जे आपण आपलं दिवसभरात नित्य कर्म करीत असतो, नित्य कर्माचरणात आपण हे आचमन करीत राहायला पाहिजे। मग अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे जे आचमन कसं करावं, का करावं याची जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन तिथं विचारू शकतात की आपण आचमन कसं करावं, का करावं आणि आचमन करताना कोणते मंत्र उच्चार करावेत याची संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी स्वामींच्या मठात जाऊन, केंद्रात जाऊन जर विचारली तर नक्कीच तुम्हाला त्या संबंधी माहिती ही मिळेल। मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।